परंतु फोनवरती विश्वास ठेवू नका, तसं काही होणार नाही। आणि दुसरी गोष्ट की सरकारला सगळ्यांनी मेल करणं खूप गरजेचं आहे। राष्ट्रपती महोदयांना, पंतप्रधान महोदयांना, महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री की सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा आणि आंतरवालीसह महाराष्ट्रातील मराठा समाजावर चाललेली दडपशाही थांबवा, याबाबत सगळ्यांनी मेल करा। तिसरा विषय पुन्हा सांगतो की आपण पोरांच्या परीक्षा येतात म्हणून आपण रास्ता रोको आपले जे आंदोलन आहे ते आपण स्थगित ठेवलेले आहेत सगळे। दुसरं की 3 तारखेचे रास्ता रोको सुद्धा स्थगित ठेवलेले आहेत की विद्यार्थ्यांच्या परीक्षा येतात, लग्न मोठ्या प्रमाणात आहे त्या दिवशी। आपलेच बांधव कोणीतरी सगळ्या जाती धर्माचे ते असणार आहेत, ते लेकरं बाळ खूप ते ओरडा थांबू शकतं, म्हणून त्याचं रूपांतर महाराष्ट्रातल्या ज्या शक्य गावकऱ्यांना आहे, ज्यांना शक्य आहे, कारण सगळ्यांनाच दमवायची गरज नाही, शक्य आहे त्यांनी साखळी उपोषण आणि धरणे आंदोलन आपण आपल्या गावात किंवा शहरात करायचे, यानुसार चालायचंय सगळ्यांना। बाकीचं शांत चित्तानं बघायचंय, कोणाच्या बाजूनं काय बोलतोय, आपल्याविषयी मराठ्यांविषयी कोणात काय द्वेष भरलेला आहे याविषयी बारकाईने लक्ष ठेवायचंय, कारण त्यांनाही माहिती मराठी गप्प बसतेत, ऐकतेत आणि उठाव करते, हे त्यांनाही माहिती। आणि त्यांना थोडं भ्रमात आहे ते चालू द्या, कारण काय असतं डोक्यात एकदा हवा सत्तेची शिरली की ते चालू असतं। त्यामुळे मराठा समाजानं शांत चित्ताने 7-8 दिवस बघावं काय चाललंय, कुठं कसं आहे। जसं की कालचं उदाहरण आहे, मी बोललो नेत्याला एका पक्षाच्या आणि मराठ्यांचे नेते तिकडून बोलायला लागले, मी काय चूक केली, मराठा समाजाच्या जातीचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून इकडून बोललो आणि मराठा समाज मोठा व्हावा, ते म्हणतात आमच्या नेत्याला बोलला। अरे बाबा, नेता आहे तुझं की तुझी जात आहे, यावरही बारीक लक्ष ठेवायचे, कारण पुढे त्यांना गरज आहे थोड्या दिवसात। त्यामुळे मराठा समाजाने लढताना बारकाईने लक्ष ठेवून सुद्धा लक्ष ठेवायचे की कोण काय विरोधात बोलतोय आणि मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कसे षड्यंत्र रचतात याच्यावर बारकाईने लक्ष ठेवायचे, सावध राहायचे। किती द्वेष भरलेला आहे मराठ्यांविषयी यावरही बारकाईने लक्ष ठेवायचे आणि आंदोलन आहे ते शांततेत सगळ्यांनी करायचे। चांगली गोष्ट आहे ना, का सांगतील मराठा आरक्षणाबद्दल द्या म्हणून सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी त्यांना सांगतीलच। आता आम्ही तर विद्यार्थ्यांसाठी सगळेच आंदोलन हे 4 दिवसापासूनच 5 दिवसापासूनच स्थगित ठेवलेले, विद्यार्थी आहेत, सामाजिक कार्यक्रम आहेत, काही आमची लढाई हटलेली नाही, लढाई सुरू आहे। बघतोय आम्ही सुद्धा कोण कोण किती द्वेषानं भरलेला आहे मराठाविषयी, ते मराठा समाज बघतोय। मराठ्यांची एकजूट काय आहे हे पुन्हा एकदा त्यांना दिसणार आहे, फक्त चाल करा, तुम्हाला मराठ्यांचा पुन्हा मुंग्यासारखा महापूर आलेला दिस पुन्हा।